नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पूज्यनगरी न्यूजच्या वृत्ताची दखल। उजनीच्या पाण्याच्या प्रश्नावर खासदार ओमराजे निंबाळकर ॲक्शन मोडमध्ये। उजनीच्या पाण्यावर नेत्यांचे दावे फोल ठरले, या मथळ्याखाली प्रसिद्ध केली होती बातमी। सन 2024 सालीच पाणी आणण्याचा सावंत यांनी केला होता दावा। 2026ला देखील बोगदा व पंप हाऊसचं काम अपूर्णच। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पूज्यनगरी न्यूजनं उठविला होता आवाज। खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली दखल। आता बातमी विस्ताराने। उजनीच्या पाण्यासाठी नेत्यांचे आश्वासन फोल ठरले, कधी मिळणार पाणी या मथळ्याखाली पूज्यनगरी न्यूजनं प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची आता प्रत्यक्ष दखल घेतली गेल्याचं चित्र दिसून येत आहे। धाराशिवच्या पाणी प्रश्नावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत जिल्ह्यासाठी 7 TMC पाणी योजनेला गती देण्याची जोरदार मागणी केली आहे। मुंबई येथील नंदनवन येथे झालेल्या भेटीत खासदार राजे निंबाळकर यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांसह कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाअंतर्गत धाराशिवला 7 TMC पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे 5,000 कोटींचा निधी मंजूर करावा आणि या योजनेला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा द्यावा अशी मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे केली। खासदारांनी निवेदनात स्पष्ट केलं की धाराशिव हा सातत्यानं दुष्काळ आणि पाणी टंचाईचा सामना करणारा आकांक्षी जिल्हा असून शेती, पिण्याचे पाणी आणि औद्योगिक विकासासाठी कायमस्वरूपी जलस्रोत निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे या महत्त्वाकांक्षी योजनेला तातडीनं मंजुरी व निधी मिळणे गरजेचे आहे। यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना तातडीने बैठक घेण्याच्या सूचना दिल्या। तसेच 7 TMC पाणी पुरवठा योजना आणि कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान धाराशिव जिल्ह्यातील जनतेचा जीवन मरणाचा प्रश्न ठरलेल्या उजनीच्या पाण्याबाबत आता शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्यानं या योजनेला प्रत्यक्ष गती मिळते का याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।